नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 11 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेली गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत तज्ज्ञ शिक्षकांच्याकडून ही प्रश्नपत्रिका तयार केली जाते। सदरचे शिक्षक यशस्वी बोर्डाचे संबंधित विषयाचे चीफ मॉडरेटर पेपर सेटर म्हणून काम करणारे, अभ्यासक्रम मंडळामध्ये काम करणारे अशा शिक्षकांच्याकडून या प्रश्नपत्रिका काढल्या जातात। साहजिकच त्या अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार अशा असतात, म्हणून तर महाराष्ट्रातील जवळजवळ 11-12 जिल्ह्यातल्या शाळा या प्रश्नपत्रिका वापरतात। शनिवारी झालेल्या या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका काय असावी, उत्तरे प्रश्नांची काय असावी ते आपण पाहत आहोत। या ठिकाणी प्रश्न आपण 3 पूर्ण केले आहेत। 4था प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय। त्यामध्ये 3 प्रश्न असतात, 2 सोडवायचे असतात। 8 गुणांचा प्रश्न, प्रत्येकी 4 गुण। पहिला आपण सोडलाय, दुसरा सोडणार आहोत। 5 अधिक वर्गमूळ 7 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा। समजा 5 अधिक वर्गमूळ 7 ही संख्या प्रथमतः आपण परिमेय आहे असे मानू। परिमेय संख्या आहे म्हणजे ती संख्या p छेद q या स्वरूपात लिहिता येते। 5 अधिक वर्गमूळ 7 बरोबर p छेद q। या ठिकाणी q शून्य नाही, छेद शून्य नाही, छेद शून्य झाला तर संपूर्ण शून्य होईल। p व q या पूर्णांक संख्या आहेत, p व q या पूर्णांक संख्या आहेत हे नमूद करणं गरजेचं आहे। या पूर्णांक संख्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी वर्गमूळ 7 बरोबर 5 पलीड गेले p छेद q वजा 5 अधिक 5 पलीड गेले वजा 5। येथे समीकरण याला 1 म्हणूया आपण। समीकरण 1 ची या ठिकाणी जी डावी बाजू आहे म्हणजे वर्गमूळ 7, डावी बाजू या ठिकाणी अपरिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू परिमेय संख्या आहे। p छेद q परिमेय संख्या आहे। p छेद q या स्वरूपात एखादी परिमेय संख्या आपण मांडू शकतो। परिमेय संख्येतून परिमेय संख्या वजा केली 5 परिमेय संख्याच मिळते आणि उजवी बाजू परिमेय संख्या आहे। मग साहजिकच या ठिकाणी ही विसंगती आहे, उजवी बाजू परिमेय संख्या आहे अशी विसंगती येते, अशी विसंगती येते। म्हणूनच या ठिकाणी 5 अधिक वर्गमूळ 7 ही परिमेय संख्या मानणे चूक आहे। मानणे चूक आहे, म्हणून 5 अधिक वर्गमूळ 7 ही परिमेय संख्या नाही। म्हणून ती अपरिमेय संख्या आहे। ओके, म्हणून 5 अधिक वर्गमूळ 7 ही अपरिमेय संख्या आहे। ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी पुढचा तिसरा प्रश्न आहे, 4 गुणांचाच आहे। 3 पैकी 2 सोडवायचे आहेत। एका गटातील 100 लोकांपैकी 72 लोक इंग्रजी बोलतात आणि 43 लोक फ्रेंच बोलतात। हे 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यापैकी किमान एक भाषा बोलतात, तर किती लोक फक्त इंग्रजी बोलतात आणि किती लोक फक्त फ्रेंच बोलतात। समजा या ठिकाणी ई हा इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांचा संच आहे। समजा ई हा इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांचा संच आहे। ओके, आणि एफ फ्रेंच भाषा बोलणारा आणि एफ हा फ्रेंच भाषा बोलणाऱ्यांचा संच आहे। मग नंबर ऑफ ई बरोबर या ठिकाणी 72 आहेत इंग्रजी बोलणारे, नंबर ऑफ एफ फ्रेंच बोलणारे 43 आहेत। 100 लोक इंग्रजी व फ्रेंच बोलतात,
100 लोक इंग्रजी व फ्रेंच 100 लोक इंग्रजी व फ्रेंच यापैकी किमान एक भाषा बोलतात. यापैकी किमान एक भाषा बोलतात. ओके, म्हणजे नंबर ऑफ या ठिकाणी ई संयोग एफ बरोबर 100. ओके, मग सूत्राचा वापर करायचा. सूत्र आहे नंबर ऑफ ई संयोग एफ बरोबर नंबर ऑफ ई अधिक नंबर ऑफ एफ वजा नंबर ऑफ ई छेद एफ. ओके, 100 आहेत ई संयोग एफ, नंबर ऑफ ई 72 इंग्रजी बोलणारे फ्रेंच बोलणारे 43 वजा नंबर ऑफ ई छेद एफ काढायचं आहे. म्हणून चिन्ह मार्क करायचं. 72 आणि 43 3 2 5 115 वजा नंबर ऑफ ई छेद एफ या ठिकाणी वजा नंबर ऑफ ई छेद एफ मागं आले. नंबर ऑफ ई छेद एफ दोन्ही भाषा बोलणारे 115 उजवीकडे 100 पलीकडे गेले वजा नंबर ऑफ ई छेद एफ मागे घेतले डावीकडं वजा 100. त्यामुळे नंबर ऑफ ई छेद एफ बरोबर 115 मधून 100 गेले 15 उरले. या ठिकाणी 15 लोक जे आहेत ते इंग्रजी व फ्रेंच दोन्ही भाषा बोलतात. इंग्रजी व फ्रेंच या दोन्ही भाषा बोलतात. आणि या ठिकाणी फक्त फ्रेंच बोलणाऱ्या लोकांची संख्या फक्त फ्रेंच बोलणारे लोक या ठिकाणी नंबर ऑफ एफ वजा नंबर ऑफ ई छेद एफ नंबर ऑफ एफ या ठिकाणी 43 बोलतात आणि वजा 15 हे 15 लोक इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषा बोलतात. फ्रेंच बोलणाऱ्यामधून इंग्रजी आणि फ्रेंच बोलणारे वजा केले की आपल्याला जे वजाबाकी मिळते 43 वजा 15 बरोबर 28 लोक फक्त फ्रेंच बोलतात. आणि फक्त इंग्रजी बोलणारे बरोबर नंबर ऑफ ई वजा नंबर ऑफ ई छेद एफ या ठिकाणी नंबर ऑफ ई इंग्रजी बोलणारे 72 आहेत. दोन्ही भाषा बोलणारे 15 वजा केले की फक्त इंग्रजी बोलणारे 12 मधून 5 गेले उरले 7 7 मधून 2 गेले उरले 5 57 लोक. ओके, 57 लोक फक्त इंग्रजी बोलणारे 57 आहेत आणि फ्रेंच बोलणारे फक्त 28 आहेत. फक्त इंग्रजी बोलणारे 57 आणि फक्त फ्रेंच बोलणारे 28. ओके, प्रश्न 5वा आहे. खालील उपप्रश्न सोडवा. कोणता एक 3 गुणांचा आहे. एक सोडवायचा आहे. त्यातला पहिला आपण दोन्ही सोडवायचे. जर पी ऑफ एम बरोबर 2 अधिक 5m तर पी ऑफ 2 अधिक पी ऑफ वजा 2 वजा पी ऑफ 1 किती. या ठिकाणी प्रथमतः पी ऑफ 2 काढायचे आहे. याच्यामध्ये 2 पी ऑफ 2 काढायचे आहे. पी ऑफ एम त्या ठिकाणी पी ऑफ 2 घेऊन एमची किंमत 2 ठेवायचे. 2 अधिक 5 गुणिले 2 2 अधिक 5 गुणिले 10 आणि पी ऑफ 2 बरोबर 10 2 12 1. त्यानंतर पी ऑफ वजा 2 बरोबर 2 अधिक 5 गुणिले वजा 2 एमची किंमत वजा 2 2 वजा 5 2 10 2 वजा 10 वजा 8 पी ऑफ वजा 2 हे दुसरं. पी ऑफ 1 काढायचे. पी ऑफ 1 2 अधिक 5 गुणिले 1 2 अधिक 5 1 हे 5. पी ऑफ 1 बरोबर 5 2 7 हे 3. आपल्याला पी ऑफ 2 अधिक
पी ऑफ वजा 2 वजा पी ऑफ 1ची किंमत काढायची आहे. पी ऑफ 2 1 मध्ये आहे 12. पी ऑफ वजा 2 आहे 2 मध्ये वजा 8 अधिक कंसात वजा 8 आणि वजा पी ऑफ 1 आहे 7. त्यामुळे 12 अधिक वजा वजा 12 वजा 8 वजा 7. 12तनं 8 गेले 4 उरले. 4 वजा 7 वजा 3 ही याची किंमत आहे. ओके, अशा पद्धतीनं. यातला दुसरा प्रश्न आहे वर्गमात 5 आणि वर्गमात 3 या अपरिमेय संख्या एकाच संख्या रेषेवर दाखवा. या ठिकाणी प्रथमतः संख्या रेषेवर ओ हा आरंभबिंदू घेतलेला आहे. ओ पासून ए बिंदू एकक अंतरावर घेतलेला आहे. तेवढ्याच अंतरावर बी हा बिंदू घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार केला आहे. बी ए हा लंब आहे ओ एला. त्यामुळे त्रिकोण ओ ए बी हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण या ठिकाणी त्रिकोण ओ ए बी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओ बी वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ओ ए वर्ग अधिक ए बी वर्ग 1 वर्ग अधिक 1 वर्ग. ओके, या 1चा वर्ग 1 या 1चा वर्ग 1 1 आणि 1 2. ओ बी वर्ग बरोबर 2 ओ बी वर्गाचं वर्गमूळ ओ बी आणि वर्गमात 2 ओ बी वर्गमात 2 आहे. ओके, त्यामुळं आपल्याला हा कर्ण आहे वर्गमुळात 2 मिळालेला आहे. ओ बी एवढा अंतर घेतला आपण वर्तुळ कंपासमध्ये म्हणजे वर्गमुळात 2 एवढं अंतर घेतलं. आपण चाप मारला असा तर आपल्याला ओ बी एवढ्या अंतरानं इथं बिंदू मिळाला. इथं आपण सी म्हटलं तर सी जवळ या ठिकाणी वर्गमुळात 2 आहे. ओके, त्यानंतर वर्गमुळात 2 सी या अंतरातून पुन्हा तो लंब टाकायचा. समजा सी डी हा लंब आहे. पुन्हा ओडी जोडायचा. ओके, आणि मग त्रिकोण या ठिकाणी ओ सी डी हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ओ सी डी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण आहे ओडी. ओडी वर्ग बरोबर ओसी वर्ग अधिक सी डी वर्ग. कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. ओडी वर्ग बरोबर ओसी वर्ग अधिक सी डी वर्ग. आता ओसी वर्गमुळात 2 आहे बरं का आणि सी डी 1 वर्ग. वर्गमुळात 2चा वर्ग 2 आणि 1चा वर्ग 1 2 आणि 1 3. ओडी वर्ग बरोबर 3 ओडी वर्गच वर्गमूळ ओडी 3चं वर्गमुळात 3 म्हणजे या ठिकाणी ओडी वर्गमुळात 3 आहे. म्हणजे आपण वर्तुळ कंपासमध्ये ओडी एवढं अंतर घेतलेलं आहे म्हणजेच वर्गमुळात 3 एवढं अंतर घेतलेलं आहे. ओके, वर्गमुळात 3 एवढं अंतर घेऊन आपण चाप मारला तर या संख्या रेषेवर इथं आपल्याला डी ई बिंदू मिळतो. ई वरती घेतलं जरा ई वर्गमुळात 3 बिंदू मिळाला. ओके, अशा पद्धतीनं आपण पुढं वर्गमुळात 3 झाला. वर्गमुळात 3 या बिंदूतून लंब टाकला. समजा तो ई एफ आहे. आता ई एफ ओ एफ काय असणार आहे? अगदी बरोबर आहे. वर्गमुळात 2 झालं वर्गमुळात 3 झालं वर्गमुळात 4च येणार म्हणजे ओ एफ वर्गमुळात 4. ए बी सी डी ई एफ जी म्हणूया आपण. जी वर्गमुळात 4 म्हणजे 2. त्यानंतर वर्गमुळात
जी बिंदूतून परत लंब काढायचा आणि इथं आपण एच म्हणूया. ओ आणि एच जोडायचा. ओ आणि एच जोडल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 4 म्हणजे 2. आता येणार आहे वर्गमुळात 5. ओ एच हे वर्गमुळात 5 अंतर आहे. ओ एच एवढं अंतर वर्तुळकंपासमध्ये घेऊन एच हा बिंदू आहे तोच वर्गमुळात 5 संख्या रेषेवर वर्गमुळात 3 येत आहे, वर्गमुळात 5 येत आहे. ओके, तुम्ही व्यवस्थित काढा. या ठिकाणी पायथागोरसचा वापर करून त्रिकोण आपल्याला ओ जी एचमध्ये आपण करू शकतो आहे. वर्गमुळात 4चा वर्ग अधिक वर्गमुळात 1चा वर्ग वर्गमुळात 4चा वर्ग 4 1चा वर्ग 1 4 1 5 5 म्हणजेच ओ एच वर्ग. ओ एच वर्गच वर्गमूळ ओ एच आणि या ठिकाणी 5चं वर्गमूळ वर्गमुळात 5 म्हणून वर्गमुळात 5 ओ एच आहे. ओके, अशा पद्धतीनं वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 5 या संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत. हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व नववीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ अत्यंत सोप्या भाषेतील आपणास जरूर मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद.